गेल्या वेळेला आपण SQLite डेटाबेस बघितला, जेसॉन वापरून बॅकएंड सोबत कनेक्ट केला आपला ॲप, म्हणजे फुल स्टॅक ॲप डेव्हलपमेंट बघितलं. आता आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग थ्रेड्स, हँडल्स अँड असिंक्रोनाइज्ड प्रोग्राम्स. हे पुढचं, ते शेवटून दुसरं 9वं प्रॅक्टिकल आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, थ्रेडिंग, मल्टी थ्रेडिंग हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे ना, झाला असेल. मल्टिपल थ्रेड्स ॲट अ टाइम रन करणे म्हणजे मल्टी थ्रेडिंग. मल्टिपल थ्रेड्स ॲट अ टाइम रन करणे. मग थ्रेड म्हणजे काय? थ्रेड म्हणजे काय? थ्रेड इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस म्हणजे काय पण प्रोसेस असेल. एखादं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे, प्रिंट स्टेटमेंट असेल, एक्झिक्यूट करायचं आहे, तर ती एक प्रोसेस झाली. मग त्या प्रोसेसचं स्मॉलेस्ट युनिट म्हणजे काय झालं? थ्रेड झालं. असे मल्टिपल थ्रेड ॲट अ टाइम रन करणे याला काय म्हणतात? मल्टी थ्रेडिंग. कळलं? मग आता आपण जेव्हा काहीतरी इंटरनेटवरती सर्च करत असतो, बरोबर, इंटरनेटवरती सर्च करताना बॅकग्राऊंडला ते सर्च केलं जातं आणि सर्च येईपर्यंत तुम्हाला काहीतरी तिथे प्रोग्रेस बार दाखवला जातो किंवा लोडिंग दाखवलं जातं तिथे, बरोबर ना. म्हणजे दोन प्रोसेस ॲट अ टाइम काम करतायत. एक प्रोसेस काय करते? बॅकग्राऊंडला सर्च करते आणि दुसरी प्रोसेस काय करते? जो UI आहे तो तुमचा चेंज करते आहे, बरोबर ना. एकदा लोडिंग दाखवते ते आणि जेव्हा बॅकग्राऊंडला तुम्हाला डेटा मिळेल, पहिली प्रोसेस डेटा शोधून आणेल, तेव्हा ती दुसरी प्रोसेस आहे ती UI तुमचा अपडेट करते, बॅकग्राऊंडमधून आलेला डेटा दाखवते. म्हणजे ॲट अ टाइम दोन प्रोसेसेस काम करत होते. मग इथे काय झालं, एक्झाम्पल मल्टी थ्रेडिंगचं. मग तसं आपण आता इथे आपल्याला याच्यामध्ये 3 प्रॅक्टिकल करायचे आहेत. एक म्हणजे थ्रेड वापरून, दुसरा म्हणजे हँडलर्स वापरून आणि तिसरा म्हणजे असिंक टास्क नावाचा क्लास आहे तो वापरून. पहिलं आपण थ्रेड वापरून बनवूया. आता इथे अँड्रॉइडसाठी आपण जावा प्रोग्रामिंग वापरलेला आहे. मग जावा प्रोग्रामिंगमध्ये जो तुम्हाला थ्रेड नावाचा क्लास शिकवला होता, सेम आपण इथे वापरू शकतो, कारण इथे जावा लँग्वेज आहे म्हणून. मग आपण काय करूया की इथे हा जो टेक्स्ट व्ह्यू आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? हॅलो वर्ल्ड लिहिलं आहे. त्याच्यामध्ये आपण काहीतरी आउटपुट दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल खाली मी बटन लिहिलं, बटन ठेवलं आणि बटनला क्लिक केलं, तर बटनला क्लिक केल्यानंतर इथे हॅलो वर्ल्ड नाव दिसलं पाहिजे, बरोबर ना. बटनला क्लिक केल्याच्या 3 सेकंदानंतर हॅलो वर्ल्ड दिसलं पाहिजे, असं मला करायचं आहे. किती? 3 सेकंदानंतर किंवा n नंबर ऑफ सेकंद नंतर. म्हणजेच काय, त्या 3 सेकंदसाठी होल्ड करायचा जो प्रोग्राम आहे तो मी एका थ्रेडमध्ये लिहिणार, कळलं ना. आणि जेव्हा ते 3 सेकंद कंप्लीट होतील तेव्हा UI इकडे अपडेट होणार. मग हा एकच प्रोग्राम मी एकदा थ्रेड वापरून बनवणार, एकदा हँडलर वापरून बनवणार आणि एकदा असिंक टास्क वापरून बनवणार. अशा प्रकारे 3 प्रकारे इथे एकच प्रोग्राम करून दाखवायचा आहे. मग इथे तसा मी UI बनवून घेतो. याची टेक्स्ट साईज मोठी करूया. सॉरी, इथे ID मध्ये सर्च करतोय, वरती सर्च केला पाहिजे. टेक्स्ट साईज आणि याच्या खाली एक बटन घेऊया. आता हा जो वरचा टेक्स्ट व्ह्यू आहे तो डायरेक्ट इथे खाली जॉईन होतोय, बरोबर ना. ही लाईन आहे ती तुम्हाला कशामध्ये दिसेल? या ब्ल्यू प्रिंटच्या व्ह्यूमध्ये दिसेल. ही लाईन आहे ती एकदम खाली टेकली आहे, बरोबर. मग ही मला खाली टेकवायची नाही आहे, ही आहे ती याला जॉईन करायची आहे, कळलं. आणि याची आहे ती खाली टेकवणार मी. किंवा असलं जर तुम्हाला काही नको पाहिजे असेल तर तुम्ही सरळ सरळ लिनियर लेआउट वापरू शकता, कळलं ना. लिनियर लेआउटमध्ये हे मस्त आपल्याला पाहिजे तसं करता येतं. हे बघा, असं केलं. हेच तुम्ही लिनियर लेआउटमध्ये कसं करू शकता? इथे खाली कंपोनंट ट्री आहे, इथे काय आहे? हा कन्स्ट्रेंट लेआउट आहे.
तर मी इथे काय करणार, कन्वर्ट व्ह्यूमध्ये इथे लिनियर लेआउट करणार. लिनियर लेआउट ही काय आहे बाय डिफॉल्ट, हॉरिझॉन्टल. ती मी काय करणार, वर्टिकल. त्याला राईट क्लिक केलं, लिनियर लेआउट, कन्वर्ट ओरिएंटेशन टू वर्टिकल. झाली वर्टिकल, झाली ना. त्यानंतर आता यांची विड्थ, किती विड्थ पाहिजे तुम्हाला, तर आहे तेवढीच समजा विड्थ पाहिजे आणि सेंटरला पाहिजे तुम्हाला, हे सेंटरला दिसलं पाहिजे. तर तुम्ही इथे अलाइनमेंट वगैरे यांची सेंटरला करू शकता. याची जी विड्थ आहे ती फुल जागा त्याने जर व्यापली पाहिजे याने, तर काय करणार, लेआउट विड्थ व्रॅप कंटेंट आहे ती मॅच पॅरेंट करणार, मग संपूर्ण जागा व्यापली गेली. त्याच्यानंतर याची पण तुम्ही काय करू शकता, इथे मॅच पॅरेंट करू शकता. आणि हे टेक्स्ट तुम्हाला जर सेंटरला दिसलं पाहिजे तर टेक्स्ट अलाइन म्हणून आहे, ते तुम्ही सेंटर ठेवायचं. याच्यावरती तुम्हाला काहीतरी गॅप टाकायची असेल तर नुसता व्ह्यू म्हणून आहे बघा, तो उचलून जरी याच्यावरती तुम्ही ठेवला आणि त्याला साईज दिली तरी हे खाली येऊ शकतं. किंवा याला आणि खाली मूव्ह करायचा दुसरा ऑप्शन काय आहे, मार्जिन. याची जी टॉप मार्जिन आहे ती वाढवायची. हे तुमच्यावर आहे. ह्याच्यावरती आता डिझायनिंगवरती फोकस करूया नको. त्या प्रॅक्टिकलमध्ये काय आहे, टास्क आहे ते तुम्हाला थ्रेड वापरून, हँडलर वापरून आणि असिंग टास्क वापरून परफॉर्म करून दाखवायचा आहे. मग एवढंच घेऊया. हा जो टेक्स्ट व्ह्यू आहे त्याला मी नाव देतो टी व्ही, स्टँड्स फॉर टेक्स्ट व्ह्यू. आणि हे बटन आहे याला मी नाव देतो, आय डी देतो BTN. याच्यावरती टेक्स्ट दाखवतो, क्लिक मी. कळलं. याच्यामध्ये तात्पुरतं टेक्स्ट काय दाखवूया आपण, हॅलो वर्ल्ड आहे तिथे आपण दाखवूया वेलकम दाखवूया. बस झालं. आता जास्त डिझाईनवरती वेळ घालवूया नको. आता इकडे जाऊया आणि पहिली गोष्ट काय असते, ऑन क्रिएट मेथडमध्ये आपण ऑब्जेक्ट बनवून घेतो. कोणाकोणाची ऑब्जेक्ट बनवून घेतो, या दोघांची. कोण कोण आहेत ते, टेक्स्ट व्ह्यू आणि बटन. टेक्स्ट व्ह्यू TV इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id.tv. TV काय झाला, ID. तसंच बटन BTN इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय ID r.id.button. कळलं. हे जे एरर तात्पुरते दिसतात रन करताना जातात ते, कळलं. आता हे झालं, हा मेन पार्ट झाला. तर आता मला काय करायचं आहे, या बटनला क्लिक केल्यानंतर टेक्स्ट व्ह्यूमध्ये काहीतरी व्हॅल्यू दिसली पाहिजे. तर आपण जनरली कसं करतो, BTN डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर, न्यू ऑन क्लिक लिस्नर. आणि इथे जी ऑन क्लिक मेथड येते त्याच्यामध्ये आपण जनरली काय करतो, टेक्स्ट व्ह्यू डॉट सेट टेक्स्ट. ओके. आणि इथे आपण काय करतो, डन शब्द लिहूया समजा, कळलं. आणि हा प्रोग्राम मी आता रन करतो एवढासा. याच्यात आपण अजून थ्रेडिंग वगैरे काही केलेलं नाही आहे, यामध्ये आपण पार्श्वभूमी बनवून घेतलेली आहे.
आता या क्लिक मी बटनवरती मी जेव्हा क्लिक करणार तेव्हा इथे काय येणार, डन येणार. ओके. मग आता मला इथे सिलेबसमध्ये सांगितल्याप्रमाणे थ्रेड्स वापरून हँडलर्स वापरून आणि असिंग टास्क वापरून मला काय करायचं आहे की जेव्हा मी या बटनला क्लिक करणार तेव्हा ठराविक सेकंद थांबून किंवा ठराविक टाईम थांबल्यानंतर इथे डन आलं पाहिजे. लगेच येतं आहे ना आता, त्याला काही काळापुरतं होल्ड करून ठेवायचं आहे. मग तो काळ मोजणारा कोण असणार, तर थ्रेड असणार. तो थ्रेड जोपर्यंत कंप्लीट होत नाही, त्याचा टास्क कंप्लीट होत नाही तोपर्यंत हा वेट करत राहणार. आणि ते जेव्हा कंप्लीट होणार त्यावेळेला इथे डन शब्द येणार. मग आपण त्यासाठी इथे तसा थ्रेड बनवूया. इथे मी वरती बनवतो. कुठे बनवतो, तर ही जी ऑन क्लिक लिस्नर मेथड आहे, ऑन क्लिक लिस्नर इथे आपण रजिस्टर केला आहे, त्याच्या आधी आपण बनवूया इथे थ्रेड. थ्रेड th इज इक्वल टू न्यू थ्रेड. थ्रेड th इज इक्वल टू न्यू थ्रेड. तिघांचं मी इथे हे केलं आहे, म्हणजे कॉम्पॅक्टमध्ये काय करायचं ती प्रोसेस इथे मी मेन्शन केलेली आहे. एक पहिला आपण हे बनवतोय थ्रेड क्लास वापरून, नंतर हँडलर वापरून, नंतर असिंग टास्क वापरून बनवणार. मग हा जो काही थ्रेड असतो याची रन नावाची मेथड असते. कसली, रन नावाची मेथड, ती एक आपण वापरणार आणि दुसरी आहे ती रन ऑन UI थ्रेड ही वापरणार. ह्याच्यामध्ये थ्रेड इज इक्वल टू न्यू थ्रेड आणि याच्यामध्ये मी काय करतो, पूर्वी असं होतं बरोबर, ह्याच्यामध्ये इथे मी काय करतो न्यू रनेबल इंटरफेस. हे जावामध्ये तुम्हाला झालेलं आहे बरोबर. आता ही जी रन मेथड ॲटोमॅटिक आली, याच्यामध्ये मला किती सेकंद थांबून धरायचा आहे तो कोड मी याच्यामध्ये लिहिणार. मग तो आपण कसा करतो, थ्रेड डॉट स्लीप, पायथॉनमध्ये आपण टाईम डॉट स्लीप करायचो. ह्याच्यात काय असतं, थ्रेड डॉट स्लीप. मिलीसेकंद, 1000 मिलीसेकंद म्हणजे 1 सेकंद. मग इथे किती सेकंद, तर 3 सेकंद. म्हणजे काय इथे लिहायला पाहिजे 3000 मिलीसेकंद. कळलं. इथे हा काय म्हणतो, काहीतरी इथे एक्सेप्शन येऊ शकतं, म्हणून तुम्ही काय करा, एक्सेप्शन ट्राय कॅच वापरा. तर म्हटलं ठीक आहे, इथे वापरूया आपण ट्राय कॅच. इथे डायरेक्ट ऑप्शन दाखवतो, काय बघूया, ट्राय कॅच हँडल करायचा, म्हणजे आपल्याला लिहित बसायला नको. सराउंड विथ ट्राय कॅच झालं. मी काही कोड केलं का इथे, नाही, ॲटोमॅटिक आलं. ट्राय कॅचचं वगैरे तुम्हाला झालेलं आहे, शिकवलेलं आहे. ट्राय ब्लॉकमधला कोड हा टेस्ट केला जातो. याच्यामध्ये जर एखादा एरर मिळाला तर तो कॅचमध्ये पकडला जातो. कळलं ना. आणि फायनली ब्लॉक जो ऑप्शनल असतो, एरर येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. मग ही एक रन मेथड झाली. ती काय करणार, 3 सेकंद होल्ड करून ठेवणार. त्याच्यानंतर पुढे का, या रन मेथड नंतर दुसरी मेथड आपण इथे वापरणार आहोत, ती म्हणजे रन ऑन UI थ्रेड. UI म्हणजे युजर इंटरफेस. मग या मेथडचं ब्रॅकेट इथे सुरू होतं, इथे संपतं. मग इथे आता मला ती दुसरी मेथड वापरली पाहिजे. कुठली, रन ऑन UI थ्रेड. मग ती कशी घेणार, ते इथे राईट क्लिक करायचं, जनरेट कोड करायचं, ओव्हरराईड मेथड, आणि याच्यात बघा रन ऑन UI थ्रेड कुठे आहे. हां बोलवा, आधी त्या मॅडम येऊ दे, ते मॅडम आल्या तर बोलवा.
रन ऑन यू आय थ्रेड कुठेतरी बघा एक्झाम्पल मी बघितलेलं. ओके. तर इथे बघा रन ऑन यू आय थ्रेड कशामध्ये वापरायचं, याच्यातच ही जी मेथड आहे याच्या आतमध्येच रन ऑन यू आय थ्रेड येणार. रन, हे बघा रन ऑन यू आय थ्रेड, याच्यात काय न्यू रनेबल, आणि ह्याच्यामध्ये आपण ते टेक्स्ट आहे ते देणार. टेक्स्ट कुठलं, हे टी व्ही डॉट सेट टेक्स्ट हे आहे ते इथे देणार. कळलं. आणि मग ह्याच्यात काय करणार, तर ह्याच्यात ज्या थ्रेडमध्ये आपण टी व्ही डॉट सेट टेक्स्ट लिहिलं आहे, हा थ्रेड आहे तिकडे स्टार्ट करणार. त्या थ्रेडचं नाव काय आहे, टी एच आहे. मग इथे काय करणार, टी एच डॉट स्टार्ट. हा पहिला प्रोग्राम रन करून बघूया. मी आता क्लिक करतो, तिथून 3 सेकंद मोजूया. 1 2 3 आणि 3 सेकंद झाल्यानंतर इथे डन आलं. कळलं, समजलं का. हा पहिला प्रोग्राम झाला. या पहिल्या प्रोग्राममध्ये काय होतं, एक थ्रेड बनवायचा, त्याच्यामध्ये न्यू रनेबल, त्याची रन मेथड. रनमध्ये काय आहे, 3 सेकंद थांबवायचा कोड लिहिला, आणि त्याच्यानंतर त्याच रनमध्ये, या रन मेथडमध्येच रन ऑन यू आय थ्रेड. कळलं. रन ऑन यू आय थ्रेड ही मेथड होती. याच्या आतमध्ये जसं इथे न्यू रनेबल केलं तसंच इथे केलं. मग इथे जसं पब्लिक वाईड रन आलं तसंच इथे सुद्धा पब्लिक वाईड रन आलं. आणि त्याच्या आतमध्ये आपण काय केलं, इथे टी व्ही डॉट सेट टेक्स्ट डन. बऱ्याच वेळा आपण हे विसरतो, काय हा सगळा कोड आपण ज्या थ्रेडमध्ये लिहितो, इथे टी एच, तो थ्रेड इथे स्टार्ट करायला विसरतो. हा थ्रेड कधी स्टार्ट करायचा, जेव्हा आपण त्या बटनला क्लिक करणार तेव्हा. जर मी टी व्ही डॉट सेट टेक्स्ट डायरेक्टली इथे लिहिलं तर काय होणार, त्या बटनला क्लिक केल्यावरती लगेच डन दिसणार. आपल्याला 3 सेकंद थांबवायचं आहे म्हणून आपण हा थ्रेडचा कोड लिहिला. इथे 3 सेकंद थांब आणि मग यू आय वरती सेट टेक्स्ट कर. कळलं ना, असं. आणि हा थ्रेड आपण इथे टी एच म्हणून त्याला नाव दिलेलं आहे या थ्रेडला. आणि हा थ्रेड आपण टी एच डॉट स्टार्ट अशा प्रकारे कॉल केला, स्टार्ट मेथड वापरून. हे कळलं, ह्याच्यात कोणाला डाऊट आहे. हे एक झालं. आता दुसरी पद्धत काय आहे, तर हीच गोष्ट आपल्याला हँडलर नावाचा क्लास वापरून करायची आहे. ह्याच्यात पण आपल्याला थ्रेड क्लास लागणार आहे, रन मेथड लागणार आहे. फक्त आपण रन ऑन यू आय थ्रेड लिहिलेलं, त्याच्याऐवजी आपण काय वापरणार, हँडलर डॉट पोस्ट. हँडलर म्हणजे नक्की काय, तर हँडलर हा एक क्लास आहे. त्याचा ऑब्जेक्ट आपण कसं बनवतो, न्यू हँडलर लूपर डॉट गेट मेन लूपर हे वापरून बनवतो. मग ते आपण ऑब्जेक्ट इथे वरती बनवूया. आताचा हा दुसरा कोड हा त्याच प्रॅक्टिकल मधला. हँडलर इज इक्वल टू न्यू हँडलर, आणि याच्यात काय लूपर गेट मेन लूपर. हे झालं. आता चेंज काय करायचं, फक्त हे काढायचं. कळलं ना, हे काढायचं. टी व्ही डॉट सेट टेक्स्ट हे येणार त्याच्यातही, पण फक्त मांडायची पद्धत याची वेगळी आहे. एवढा पार्ट काढतो मी रन ऑन यू आय थ्रेडवाला, आणि इथे काय करतो, हँडलर डॉट पोस्ट, आणि त्याच्या आतमध्ये रनेबल दिसलं की आपण सरळ लिहायचं न्यू रनेबल. हे लिहितो तेव्हा ॲटोमॅटिक येणार. ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, हे लिहायचं. विषय संपला. कळलं.
मग आता इथे एरर का दाखवतोय? कारण जेव्हा आपण हे पोस्ट लिहितो बघा, तेव्हा इथे सेमिकोलन दिला नाही म्हणून एरर दाखवतोय, कळलं? म्हणून ते आतमधले लिहायच्या आधीच सेमिकोलन वगैरे द्यायचे, म्हणजे एरर येण्याचे चान्सेस कमी. आता हा प्रोग्राम पुन्हा रन करतो. आता मी याच्यावरती क्लिक करतो. 1 2 3 सेकंद झाल्यानंतर इथे डन आलं, कळलं? सेम प्रोग्राम आपण हँडलर वापरून केला. आता सेम प्रोग्राम आपण असिंक टास्क वापरून करणार. काय वापरून? असिंक टास्क नावाचा क्लास. त्याच्यामध्ये थ्रेड बीड आपण काय वापरणार नाही. हा थ्रेड मी काढून टाकतो. हँडलर पण त्याच्यात नसणार. या ठिकाणी आपण खाली असिंक टास्क नावाचा क्लास बनवूया. इथे खाली बनवू शकतो किंवा वेगळ्या फाईलमध्ये बनवू शकतो. आपण इथे खाली बनवूया क्लास माय टास्क, जो इनहेरिट करतो असिंक टास्कला. मग इथे व्हॉइड स्ट्रिंग टाकतो. का टाकतो ते तुम्हाला सांगतो. इथे कॅपिटल लेटरने सुरू होणारे डेटा टाईप लिहायचे. कॅपिटल लेटरने सुरू होणारे डेटा टाईप ज्यांना काय म्हणतात? प्रिमिटिव्ह डेटा टाईप. हे जे आहेत, हे जे कॅपिटल लेटरने सुरू होणारे डेटा टाईप आहेत, यांच्यामध्ये नल व्हॅल्यू राहू शकते. तुम्हाला सांगितलं असेल मी कधीतरी. तुम्ही समजा इंट आय इज इक्वल टू नल लिहिलं तर हा स्टोअर करू शकणार नाही आयची व्हॅल्यू नल. पण तोच इंटीजर आय इज इक्वल टू नल लिहिलं तर स्टोअर करू शकतो. डबल आय इज इक्वल टू नल लिहिलं तर स्टोअर करणार नाही, परंतु डबल आय इज इक्वल टू नल लिहिलं तर स्टोअर करू शकतो. कळलं? यांना काय म्हणतात? व्रॅपर क्लासेस म्हणतात. व्रॅपर क्लासेस. मी मगाशी तुम्हाला चुकून हे सांगितलं, काय प्रिमिटिव्ह डेटा टाईप सांगितलं. यांना काय म्हणतात? व्रॅपर क्लासेस. कारण प्रत्येक क्लास हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप असतो. क्लासच्या एका डेफिनेशनमध्ये आलं. मग इथे हा क्लास बनवला मी. आता हा काय म्हणणार? याच्या काही मेथड्स इम्प्लिमेंट करा. मग त्याच्यात काय आहे? डू इन बॅकग्राऊंड नावाची मेथड. कळलं? इकडे जशी रन नावाची मेथड होती मगाशी, तशी इथे काय असणार? डू इन बॅकग्राऊंड. मग त्याच्यात मगाचा रनचा कोड लिहायचा. काय होता? थ्रेड डॉट स्लीप 3000 मिलीसेकंद. हा म्हणतो मला ट्राय कॅच पाहिजे, तर घे. इथे हा बल्ब दिसतो, याच्यावरती क्लिक करा आणि त्याला ट्राय कॅच ब्लॉक द्या. हे कोणाचं झालं? डू इन बॅकग्राऊंडचं. ओके. आता इथे बघा स्ट्रिंग आलंय. हे स्ट्रिंग म्हणजे का? हा तिसरा पॅरामीटर. म्हणजे डू इन बॅकग्राऊंड मेथड काय रिटर्न करते? स्ट्रिंग रिटर्न करते. आता हे व्हॉइड काय आहे? तर ह्याच्यातला एक व्हॉइड काय रिप्रेझेंट करतो? बॅकग्राऊंड प्रोसेस सुरू होण्यापूर्वी काहीतरी व्हायला पाहिजे. आणि दुसरा व्हॉइड म्हणजे काय? बॅकग्राऊंड प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर काहीतरी व्हायला पाहिजे. हे वाले, हे दोन पार्ट आले. मग ते हँडल करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, त्या मी इथे खाली हँडल करतो. पण ते हँडल करण्यासाठी इथला आधी मी एरर घालवून टाकतो. इथे मी काय करतो? रिटर्न नल लिहून टाकतो. म्हणजे काहीच रिटर्न करू नको, फक्त एवढं काम कर. म्हणजे काय? 3 सेकंद थांबवून धर. कळलं? आणि रिटर्न नल लिहितो. आता इथे बघा आणखी मी ओव्हरराईड करतो दोन मेथड. जनरेट ओव्हरराईड मेथड्स. कुठली करतो? ऑन प्री एक्झिक्यूट आणि ऑन पोस्ट एक्झिक्यूट या करतो. ऑन प्री एक्झिक्यूट काय करते? तर ही बॅकग्राऊंड प्रोसेस सुरू होण्याच्या पूर्वी काहीतरी काय व्हायला पाहिजे ते याच्यामध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल आपण इथे काय करू शकतो? जो टेक्स्ट व्ह्यू आहे त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की टायमर स्टार्टेड. कळलं ना? ते याच्यामध्ये. आणि ऑन पोस्ट एक्झिक्यूट हे काय करणार? बॅकग्राऊंड प्रोसेस ही कंप्लीट झाल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे ते पोस्टमध्ये. कळलं? बॅकग्राऊंड प्रोसेस म्हणजे डू इन बॅकग्राऊंड. डू इन बॅकग्राऊंड मेथड जोपर्यंत एक्झिक्यूट होत आहे तोपर्यंत होल्ड करून जाणार. आणि ती एक्झिक्यूट व्हायच्या आधी काय व्हायला पाहिजे ते प्री एक्झिक्यूटमध्ये. आणि ही एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे ते पोस्ट एक्झिक्यूटमध्ये. कळलं? समजलं का? मग त्याच्यासाठी काय करूया? याच्यामध्ये ऑन पोस्ट एक्झिक्यूट काय व्हायला पाहिजे त्याच्यानंतर, तर काय टेक्स्ट बॉक्सला सेट टेक्स्ट झालं पाहिजे डन.
डन ही स्ट्रिंग दिसली पाहिजे. पण इथे तुम्हाला टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू, टेक्स्ट बॉक्सचा ऑब्जेक्ट ॲक्सेस होणार का? नाहीच होणार. इथे तुम्ही बघितलं TV डॉट सेट टेक्स्ट करायला आलात, झाला 5 मिनटं. TV डॉट सेट टेक्स्ट करायला गेलं तर इथे TV हा ॲक्सेस होत नाही. कळलं? मग हा आपल्याला कसा ॲक्सेस होऊ शकतो? तर त्याच्यासाठी हा जो क्लास आहे तुमचा तो कशामध्ये पाहिजे? या क्लासच्या आतमध्ये पाहिजे, वरच्या क्लासच्या आतमध्ये. मग हा वरचा क्लास इथे संपतो, मग याच्यापूर्वी मी हा क्लास लिहितो. एवढं कळलं? आता हा TV मला ॲक्सेस व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मला हा TV आहे तुम्ही इथे लोकली डिफाईन केलेला आहे. तुम्हाला काय करावं लागेल? ग्लोबली डिफाईन करावा लागेल. मग मी इथे वरती जातो आणि इथे ग्लोबली डिफाईन करतो, टेक्स्ट व्ह्यू TV. कळलं? आता हा मला इकडे ॲक्सेस होणार, TV डॉट सेट टेक्स्ट. इथे मी काय करतो? डन. कळलं? बॅकग्राऊंड प्रोसेस जेव्हा कंप्लीट होणार त्याच्यानंतर काय होणार? टेक्स्ट व्ह्यूमध्ये डन हे टेक्स्ट दिसणार. आणि बॅकग्राऊंड प्रोसेस सुरू होण्याच्या पूर्वी मला काहीतरी दाखवायचं आहे तर ते मी इथे दाखवणार. मी इथे काय लिहितो? टायमर स्टार्टेड. मग 3 सेकंद होणार आणि मग डन असं होणार. मग आता काय? हे कधी व्हायला पाहिजे? तर या बटनवरती आपण क्लिक करणार तेव्हा व्हायला पाहिजे, बरोबर ना? मग त्याच्यासाठी इथे मी काय करणार? हा जो असिंग टास्क आहे, ज्याला असिंग टास्कला ज्याने इनहेरिट केलं आहे तो माय क्लास आहे, त्याचं मी ऑब्जेक्ट बनवणार. कळलं ना? मग मी इथे ऑब्जेक्ट बनवतो, माय टास्क इज इक्वल टू न्यू माय टास्क. ओके. आणि या टास्क डॉट एक्झिक्यूट नावाची मेथड. ऑन पोस्ट एक्झिक्यूट झालं, एक्झिक्यूट झालं, संपलं. इथे प्रोग्राम संपला. कळलं ना? एक्झिक्यूट मेथड काय करणार? आधी प्री एक्झिक्यूट कॉल करणार, मग डू इन बॅकग्राऊंड कॉल करणार. बॅकग्राऊंड प्रोसेस पूर्ण झाली की ऑन पोस्ट एक्झिक्यूट कॉल करणार. हा प्रोग्राम रन करून दाखवतो. श्वेता मॅडमना फोन करा, SYच्या मुलांना लॅबमध्ये बोलवायला. बघा आता मी इथे क्लिक मी वरती क्लिक करतो, आउटपुट काय येणार? पहिलं लेबलला काय दिसलं पाहिजे? टायमर स्टार्टेड. 3 सेकंद थांबला पाहिजे. 3 सेकंद थांबल्यानंतर डन हे यायला पाहिजे. बघूया. टायमर स्टार्टेड 1 2 3 झालं, डन झालं ना? अशा प्रकारे तुमच्या 10 प्रॅक्टिकलपैकी हे 9वं प्रॅक्टिकल सुद्धा कंप्लीट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलं? थ्रेडिंग, मल्टी थ्रेडिंग बघितलं. एक थ्रेड क्लास वापरून, दुसरं हँडलर क्लास वापरून आणि तिसरं असिंग टास्क वापरून. कळलं?